आज माझ्याकडे 2-2 पातेले भरून दूध होतं. जेव्हा नसतं तेव्हा काहीच नव्हतं. तर आता ह्याचं काहीतरी करू असा विचार केला. आतमध्ये मी आज काय-काय करायचं याचा विचार करतच होती. तर बाहेर ह्यांची देवपूजा तर झाली होती. पण देवाला दिवाही लावला नव्हता आणि अगरबत्ती, कारण ह्यांना होत होता उशीर. त्या घाईघाईमध्ये त्यांनी लक्षच नाही दिलं आणि जेवायला बसले तेव्हा मी बघितलं की काही केलंच नाही. आणि आता उन्हाळ्यामध्ये भाजी खूप लवकर खराब होते, त्यामुळे थंड करून ठेवली. हे पटकन आवरले आणि गेले. तर मी आज खूप सारे कपडे काढलेले धुवायला, कारण असं आहे की लवकरच मला 8वा महिना लागणार आहे आणि माझ्याच्यानी काही नंतर धुणं होणार नाही, त्यामुळे हे सगळे धुतले. पण हे जेव्हा मी टेरेसवर घेऊन गेले ना, तेव्हा कळलं की पूर्ण म्हणजे इतकी थकली मी तेवढंच घेऊन जाऊन की पूर्ण मला आईच आठवली माझी. त्याच्यानंतर हे सगळे टाकायला घेतले. कपडे पण इथे पण नशीब माझं एवढं खराब की ती रस्सी तुटली. ती मी नीट केली होती आणि परत तुटली. त्यामुळे थोडेसे कपडे परत खराब झाले. आता हे कपडे धुण्याचं कारण म्हणजे आता ह्याच्यामध्ये असे कपडे आहेत की काही मला येतात, काही मला येत नव्हते पहिलेही. पण म्हटलं जर बाय चान्स माझं वजन खरंच कमी झालं तर मला घालायला होतील. पण आता मी जाणार, खूप दिवस घालता येणार नाही, त्यामुळे मी ह्याला खूप चांगलं डेटॉलच्या पाण्यामध्ये ते धुवून म्हटलं आता ह्याची पूर्ण चांगली घडी घालून इस्त्री करून हे ठेवून द्यावेत. जेव्हाही वापरायला येतील तेव्हा वापरायला येतील. 6 महिने तर काय वापरायला येणार नाही. त्यामुळे तर उद्या तर मी रेस्ट घेणारच आहे आणि त्यानंतर ह्यांचे कपडे धुवून ठेवणार आहे. ह्यांचे फक्त नवीन धुणार आहे, कारण रोज वापरायचे ते तसेही काय धुवून फायदा नाही आहे. ते व्हायचं ते होणारच आहे. नंतर हे सगळं झाल्यावरती मी खाली गेले. खाली पण तेवढाच राडा होता कपड्यांचा आणि तो काय आवरण्याची माझी ताकद नव्हती. त्यामुळे मी ते तसंच ठेवलेलं आणि मी इतकी जाम थकली होती. पूर्ण माझा चेहरा लाल-बिल झाला होता, एवढी थकली होती. त्यामुळे मस्त मी थोडंसं ताक-बीक बनवलेलं होतं पहिलंच, ते प्यायला घेतलं आणि असा माझा दिवस गेला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.